हाय फ्रेंड्स, मी मयुरी जाधव फूड अँड ट्रॅव्हल ह्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवतोय थालीपीठ। तर फ्रेंड्स, ही आहे थालीपीठची सामग्री। कोथिंबीर, 2 कांदे बारीक चॉप केलेले, बाजरीचं पीठ, गव्हाचं पीठ, डाळीचं पीठ, हळद, लाल तिखट, मीठ, धने जिऱ्याची पूड, अद्रक लसूण मिरचीची पेस्ट। तर आपण आता थालीपीठचा डो तयार करून घेऊया। अगोदर कोथिंबीर, डाळीचं पीठ, बाजरीचं पीठ, गव्हाचं पीठ आणि कांदे टाकून याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता त्यात सगळे मसाले टाकून घ्यायचे। हळद, लाल तिखट, अद्रक लसूण मिरचीची पेस्ट, धने जिऱ्याची पूड आणि मीठ। आता हे टाकल्यानंतर पाणीने त्याला छान असं घट्ट असा डो तयार करून घ्यायचा आहे। तर आपला थालीपीठचा डो बनवून तयार झाला आहे। त्याचे मी असे छोटे छोटे गोळे करून घेतले। तर आपण आता थालीपीठ बनवायला स्टार्ट करूया। सगळ्यात अगोदर मी तवा ठेवला होता, त्याच्यावरती आता थोडं तेल टाकून घ्यायचं आहे आणि आपला जो डो आपण तयार केला होता त्याचा एक छोटासा गोळा तयार करायचा आणि तो गोळा असा ठेवायचा इथे आणि हाताला थोडं पाणी लावायचं, म्हणजे ते पीठ आपल्या हाताला चिटकत नाही आणि त्याला पाण्याच्या हेल्पने असं छान असं स्प्रेड करून घ्यायचं। आपलं थालीपीठ आता छान स्प्रेड करून झालंय। आता त्याच्यावरती असं आजूबाजूला तेल टाकायचं आणि मध्ये असे चमच्याने 2-3 होल करून द्यायचे त्याला, म्हणजे मधून ते थालीपीठ छान शिजून जातं। आणि त्याच्यानंतर असं ताट त्याच्यावरती 5 मिनिटं टाकून द्यायचं। तर आपण आता आपलं थालीपीठ पलटवून घेऊया। असं झाकल्यावरती ते लवकर शिजून जातं। तुम्ही बघू शकता किती पटक्यात निघाले ते एकदम छान। तर आता आपलं थालीपीठ तयार झालंय, आपण त्याला काढून घेऊया। तर फ्रेंड्स, थालीपीठची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू, बाय।